हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहे माझ्या माहेरी. तर भाऊ जरा हडकुळा बॉडी बनवण्यासाठी आम्ही घेऊन चाललेलो आहे. ती जरा पावडर भाऊ जरा बॉडी बनवणार आहे. मग त्यानंतर आमचा मामा पण थोडा आजार आहे, त्यांना भेटूया. आणि मम्मीला पण जास्त लय दिवस झाले भेटले ना, त्यांना पण भेटायला चाललंय. त्यानंतर आपण आज संध्याकाळी जाणार आहे, त्याच्यामुळं जरा जाऊन सासवडला भेटून आम्ही चाललेलं आहे. चालू आहे. दुष्काळग्रस्त भाग आहे, बघू शकता तुम्ही. इकडे दुष्काळग्रस्त भाग आहे. चला तर भेटूया. मामा आला इथं. मामा हे आमचं मामा मामाचा मुलगा. हे आहे आमच्या मामाचं घर, शेड, गुरं. इकडे एक डाळिंब बाग आहे. झाड बघा किती मोठा, किती खूप दिवसापासून आहे. तर हे आहे मामाचं घर. आम्ही चाललेलो आहे. हे आमची आजी, त्याचं नाव काय रे? अमोल. हे आमचा मामा. मामा जर आमचा आजार आहे. मामी काय आमचे घाबरायला व्हिडिओ म्हणली सही घाबरते. काय तस काय करत नाही. काय नाव सांग तुझं? मामाची 2 पोरं, आर्यन आणि अमोल. आणि हिनं बहीण कुठे गेल्या तुमची? आणि तुम्ही काय गेला नाही? लय काम असते पराशीनला म्हणून गेले नाही ते. नदीवर आलेला आहे. आम्ही आता गावात आलेला आहे. माझ्या मुली बघा थोडं 1 किलोमीटर रस्ता पूल आहे काय? तर आम्ही आलो आमच्या गावात आलो. सोनाली बघायचं द्राक्ष चोरल्या.
हॅलो गाईज, तर आम्ही डायरेक्ट आलो पुणेमध्ये, कारण आमच्या दादाचं रूम शिफ्ट करायचं होतं म्हणून आलेलं आहे. रूम परफेक्ट तुम्हाला दाखवतो पूर्ण फिरवून. चला तर दाखवूया. ही आहे आमच्या दादाची रूम. पूर्ण असं 1 RK आहे. आजच सर्व साहित्य आणून ठेवलेलं आहे. तर टीडी बघा वर बसलेले आहे. तर हे आहे किचन, बघू शकता तुम्ही. ब्लॉग आम्ही कालचा अर्धा आणि आज अर्धा असा टाकणार आहे. सर्वांनी लक्षात ठेवावे. यांची गॅलरीमध्ये साहित्य असंच पडलेलं आहे. एवढी मोठी गॅलरी आहे. असा पूर्ण रस्ता, रोडचं हे गार्डन आहे, मंदिर आहे. पूर्ण असा परिसर आहे. सोनाली आहे. तर दादाच्या रूम समोरच हे गार्डन आहे. खूप मोठा आहे हा गार्डन. खूप मोठा गार्डन आहे. लहान मुलांचं पण आहे इथं बघा. पाळणा आहे. जिमचे साहित्य पण आहे इथं. तर बघा स्टेज आहे. स्टेज समोर गार्डन आहे. काय मीटिंग चर्चा काय करायचं असेल तर ह्या स्टेजवर सगळी माणसं उभारणार. हां, गार्डनमध्ये पूर्ण वॉकिंग करण्यासाठी हा 400 मीटरचा राऊंड आहे जवळपास. बसण्यासाठी बाकडे आहेत. सोनाली गेली बसायला. पूर्ण ग्राउंड आहे. हा इथं गेट आहे. या गेटच्या समोरच दादाचं रूम आहे. गार्डन मध्ये फिरून झाल्यानंतर आम्ही घेतलं जरा भेळ आणि पाणीपुरीचा स्वाद. आता संध्याकाळी आम्ही जेवण तयार करण्यासाठी भाजीपाला घेतला.